हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। नमस्कार। झालं का सर्वांचं जेवण? माझं आता जेवण झालेलं आहे। मस्त असं रातचं चिकनचं कालवण होतं, भात केलता रात्री। काल आमच्या ननंदबाई आल्या होत्या, भाऊबीजच्या दिवशी काय आल्या नाही त्या दिवसाला पाऊस पण भरपूर होता, मग काय आल्या नाही। काल आल्या होत्या, त्यांच्या भावाला त्यांनी करगोटा बांधला। मस्त अशी साडी घेतली होती मी त्यांना, म्हणजे रक्षाबंधनाला घेतली होती त्यांना। पण रक्षाबंधनला माझ्या मिस्टरांना असं झालं होतं, गणपती बसला आणि ते गणपती बसायच्या आदल्या दिवशी माझ्या नवऱ्याचा हात मोडला, ऑपरेशन झालं हाताचं। मग त्याच्यामुळं काय त्यांना काय मी साडी काय दिली नव्हती। ती साडी तशीच होती ना, आपल्याला पण द्यायला ते योग्य वाटत नाही, आणि त्यांनी पण काही नेली नाही आपल्याकडून साडी। मग आज त्या साडीचा मुहूर्त लागला, भाऊबीज निमित्त आपण ती साडी त्यांना, ताईला माझ्या नंदाला दिली। मस्त अशी त्यांना त्यांचा पाहुणचार केला। रात्री चिकन आणलं होतं त्यांच्या भावाने, मस्त असं कालवण केलं चिकनचं, मस्त भाजून भिजून मसाला। ज्यावरच्या भाकरी केल्या 7-8, भात टाकला, मस्त असं पोटभर जेवल्या। सकाळी आपला चाय नाश्ता केला। मग आता त्यांना वाटं लावलं तर 2:30 वाजले, 1 वाजता गेल्या ते 1-1:30 वाजता। माझं पण घरातलं आवरलं, रियांशला औषध पाजलं, त्याला खाऊ घातलं, तो झोपलाय। माझं उरकलं, म्हणले एखादा आपला ब्लॉग तर म्हणून आपल्या भावा बहिणींसाठी। झाली फायनली त्यांची भाऊबीज, करगोटा बांधला, गेल्या ते त्यांच्या घरी जेवण खावण करून। मस्त असेच त्यांना साडी घालत नव्हत्या, चांगली त्यांना साडी बिडी घालून पाठवली। म्हणजे याच्यावरचं झंपर ब्लाऊज शिवा घाला। आता आमच्या घरचं लग्न पण आहे, घरी लग्न पण आमच्या लवकरच जवळ आले, आणि तुम्हाला एकदम अशी छान छान ब्लॉग करून आहे ना मस्त अशी दाखवीन। हळदीचं, हळद कशी दळतात, सवासणी, याचं त्याचं तुम्हाला सगळे जेवढं होईन शूट करता तेवढं तुम्हाला शूट करून टाकन ब्लॉग करून। आणि नक्कीच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत जा भावांनो बहिणींनो, आणि जेवढं तितकं होईन तितकं सपोर्ट करा। आणि व्हिडिओ आवडल्यावर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा। चला बाय।